Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about interrogative sentences in future tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण भविष्यकाळातली काही प्रश्नार्थक वाक्ये पाहणार आहोत. इफ यू ऑल रिमेंबर, सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ अँड इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे जे वाक्य ज्याच्या शेवटी प्रश्न येतो त्याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये त्याचा फॉर्म असा राहतो इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसचा विल, WILL विल, विच इंडिकेट्स फ्युचर टेन्स, प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. फॉर एक्झाम्पल, इफ आय से सिम्पल फ्युचर टेन्स सेंटेन्सेस, ही विल गो टू दिल्ली टुमॉरो, तर त्याचं प्रश्नार्थक वाक्य किंवा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं करता येईल, विल ही गो टू दिल्ली टुमॉरो क्वेश्चन मार्क. म्हणजे तो उद्या दिल्लीला जाईल का. थोडक्यात विल नंतर आपण सब्जेक्ट आणि क्रियापद ठेवलं आणि नंतर शेवटी प्रश्नचिन्ह टाकलं की त्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. मी परत एकदा रिपीट करते. सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, ह्यात इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसं फॉर्म करतात, विल, WILL विल प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. तसं सोपं आहे. ही विल गो टू दिल्ली टुमॉरोचं जर इंटरॉगेटिव्ह करायचं तर विल पहिला येतो, सब्जेक्ट इथं ही आहे तो नंतर येतो, विल ही गो आणि पुढं ते वाक्य तसंच राहतं. अजून एक उदाहरण बघूया. सेकंड सेंटेन्स इज इंटरॉगेटिव्हचं, विल आय रीच जम्मू ॲट 2 o'clock, मी जम्मूला 2 वाजता पोचेन का. तर हे ही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे सिम्पल फ्युचरमधलं. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ, तर त्याचं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कसं फॉर्म करतात. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स हॅव द फॉर्म विल, WILL विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ING फॉर्म ऑफ द वर्ब. कंटिन्युअस टेन्स म्हणजे ING फॉर्म, जे चालू किंवा अपूर्ण गोष्ट आहे, आत्ता सध्या चालू क्रिया जे दाखवतं त्याला ING फॉर्म ऑफ वर्ब म्हणतात. तर विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ING फॉर्म ऑफ द वर्ब. उदाहरण बघूया. विल शैला बी स्टेईंग विथ अस ड्युरिंग हॉलिडेज, हे झालं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्समधलं. इथं विल जे सुरुवातीला आलं तर फ्युचर दर्शवतं, सब्जेक्ट होते शैला, त्याच्यानंतर बी आलं BE आणि स्टेचं झालं स्टेईंग आणि विथ अस ड्युरिंग हॉलिडेज आणि शेवटी क्वेश्चन मार्क आला. सो अजून एक उदाहरण बघता येईल. विल ही बी गोईंग टू पॅरिस टुमॉरो, म्हणजे सपोज जर वाक्य असेल ही विल बी गोईंग टू पॅरिस टुमॉरो, त्याचं इंटरॉगेटिव्ह करायचं असेल तर कसं होईल, विल ही बी गोईंग टू पॅरिस टुमॉरो आणि क्वेश्चन मार्क. सगळ्यात शेवटी येतो फ्युचर परफेक्ट टेन्स. त्याच्यात इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कसं फॉर्म करतात, तर ते असतं ह्या फॉर्ममध्ये विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव येतं परफेक्टमध्ये, हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. एक्झाम्पल घेऊया. विल बीना हॅव सीन द मेल बाय धिस टाईम टुमॉरो. इथंही विल पहिल्यांदा आलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट आलं बीना, नंतर आपण हॅव वापरलं परफेक्ट टेन्स असल्यामुळे आणि सीन हे पास्ट पार्टिसिपल झालं. सो विल बीना हॅव सीन द मेल बाय धिस टाईम टुमॉरो आणि क्वेश्चन मार्क. हे झालं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. So these are the major forms of future tense where interrogatives are made. So interrogatives are mostly made in simple future or future continuous. Normally future perfect tense मध्ये interrogative तयार करण्याची वेळ फार कमी वेळा येते. बरेचदा ती
साधा भविष्यकाळ आणि चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळातच प्रश्नार्थक वाक्य केली जातात. So with this we have finished the interrogative sentences in future tense, and I would like to announce that with this we have in fact finished all the three tenses, past, present and perfect. We have seen it in very details with all the forms. Afterwards, after each tense we have also studied how to make negatives in those forms and interrogatives also in all the three tenses, past, present and future. So with this we have finished a major portion of tenses, which is very important in English grammar. So if you have any difficulties in the tenses part, do let me know. And after this probably we'll start with active and passive voice in next grammar session. So if you have any difficulties, please let me know so that before going further we can solve your difficulties. So that is all for today's session, and I thank you, and I also wish all the members a very happy new year. Yes, thank you. Dhanyavad.